नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत नारळाची बर्फी, ओल्या नारळाची बर्फी. तर त्याच्यासाठी ना मी नारळ पहिल्यांदा सोलून घेतलाय, फोडून मस्तपैकी. आणि हे बघा, असं त्या नारळाच्या ना वरचे हे सगळं भाग आहे ना, काळपट असतो, तो सगळा काढून घेतलेला आहे मी, जेणेकरून ते काळपट दिसू नये. आणि आता हे मी चाकून सगळे छोटे छोटे भाग करून घेते, जेणेकरून हे बघा अशा पद्धतीनं जे नारळाच्या वरती काळा असतंय ना, हे बघा असं ते सगळं मी चाकून काढून घेतलंय, जेणेकरून फक्त पांढरा भाग उरलेला आहे. आणि त्याचे पण असे छोटे छोटे भाग करून घेतलेत. हे उरलेल्या खोबऱ्याचे सुद्धा मी आता भाग करून घेते छोटे छोटे. आणि मग काय मिक्सरला बारीक करून घ्यायचं हे. त्यानंतर बघूया, तुम्हाला दाखवते मी मिक्सरला बारीक केल्यानंतर हे कसं दिसतंय. आणि आपण मग बर्फी बनवायला घेऊयात. अशा पद्धतीने हे बघा छोटे छोटे काप करून घेतोय आपण, जेणेकरून मिक्सरला पटकन बारीक होतील. हे असे थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यात टाकून हे बारीक करून घ्यायचं. बर्फी तुम्ही तुपात सुद्धा बनवू शकता. कोणाकोणाला बर्फी आवडते, नारळाची बर्फी सांगा. उपवासाला सुद्धा चालते. आमच्या घरात सगळ्यांना आवडते नारळाची बर्फी. आणखी कोणाकोणाला आवडते सांगा नक्की कमेंट करून. तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा. आणि इथपर्यंत आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. हे बघा मित्रांनो, हे आपलं चिरलेलं खोबरं आहे, ओलं खोबरं. हे मी मिक्सरला बारीक करून घेतले. तर बघा कसं दिसतंय. हे बघा अशा पद्धतीनं हा आपला उरलेला सुद्धा सगळा नारळ आपण बारीक करून घेऊयात. तर मित्रांनो, आपण 1 चमचा तूप टाकून घेतोय बर्फी बनवण्यासाठी, जेणेकरून तुपामध्ये आपल्याला ते खोबरं सगळं व्यवस्थित भाजता येईल. आणि एकदम मंद आचेवर भाजायचं, नाहीतर लाल पडतं खोबरं. आणि त्याच्या अगोदर मी हे खोबऱ्याचा किस आहे ना, तो मोजून घेतलेला आहे. तर हा खोबऱ्याचा किस आपला 3 वाटी भरलेला आहे. तर त्याच्यासाठी आपण जेवढा खोबऱ्याचा खिस असेल त्याच्या डबल साखर वापरायची असते. तर 3 वाटी आहे, तर याच्यासाठी मी 6 वाट्या साखर घेतलेली आहे. अशा प्रमाणामध्ये आपल्याला वापरायला लागेल साखर. तर हे बघा तूप आपलं विरघळलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मी मंद आचेवर एकदम ते खोबरं व्यवस्थित थोडंसं परतून घेणार आहे. आणि कंटिन्यू हलवत राहायचं, तर लाल पडतं. तुम्हाला तूप किती प्रमाणात लागतं त्याच्यानुसार तुम्ही तूप ॲड करा. उरलेला खोबऱ्याचा खीस सुद्धा आपण ॲड करून घेऊया. आणि आता ह्याच्यामध्ये हे भाजून घेऊया व्यवस्थित. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये साखर ॲड करूया. हे बघा मित्रांनो, आपण खोबऱ्याचा किस परतवून घेतलेला आहे चांगला. तर आपण ह्याच्यामध्ये आता साखर ॲड करणार आहे. मी ह्या वाटीनं मोजून घेतलेला खोबऱ्याचा किस, त्याच्यामुळं आता ह्याच वाटीनं साखरसुद्धा मोजून घेते. तर 3 वाटी खोबऱ्याचा किस होता, तर याच्यामध्ये 6 वाटी आपण साखर ॲड करणार आहे. आणि कंटिन्यू हलवून घ्यायचे, नाहीतर ते लालसर होतं मग. आता ही साखर जशी जशी विरघळेल ना मित्रांनो, तसं तसं याला पाणी सुटेल. ते पूर्ण विरघळून पुन्हा आणखी घट्ट होईल तोपर्यंत आपल्याला ते हलवतच राहायचंय.
खाली लागून द्यायचं नाही अजिबात. वाटल्यास तुम्ही जाड कढईचा सुद्धा वापर करू शकता ही बर्फी बनवताना. याला वेळ लागतो ही बर्फी बनवायला, कारण मंद आचेवरती आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं असतं. त्याच्यामुळे कमीत कमी हे 10 मिनटं तरी आपल्याला शिजवून घ्यायला लागेल. साखर विरघळायला आणि ते पुन्हा घट्ट व्हायला 10 ते 15 मिनटं होत लागतील आपल्याला. तर हे बघा, आपली साखर बऱ्यापैकी विरघळलेली आहे आणि असं दिसतंय नारळाची बर्फी. तर त्याच्यासाठी आता घट्ट बऱ्यापैकी झालेलं आहे, साखर सगळी विरघळलेली आहे त्याच्यामुळं. तर त्यानंतर आपण लास्टला हे बघा, मी साखर आणि वेलची पावडर जरा ॲड करून मिक्सरला बारीक करून घेतले. हे वेलची पूड बनवली ती ॲड करते. आणि व्यवस्थित मिश्रण हलवून घेऊया हे सगळं. वेलचीचा सुगंध छान सुटलाय बघा. थोडासा कलर बदललाय. आता हे थोडंसं घट्ट होऊन द्यायचं आणि नंतर आपण उतरवून घेऊया. हे ऑलमोस्ट झालेलीच आहे आपली नारळाची बर्फी बघा. आणखी थोडीशी घट्ट होऊन घेऊया आणि नंतर खाली घेऊयात. मित्रांनो, ह्या ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि आपली नारळाची बर्फी बघा ऑलमोस्ट झालेली आहे. तर मी ह्याच्यामध्ये टाकून घेते. ताटाला तूप लावून घेतलेलं आहे. आता ही सगळी पसरवून घेऊया, गरम गरम आहे तोपर्यंतच. गरम आहे त्याच्यामुळे थोडं काळजीपूर्वक करा आणि हाताने जरी असं थापून घेतलं तरी चालतंय, किंवा तुम्हाला जसं आवडेल तशा पद्धतीने मग तुम्ही करा. सगळं व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं. असे थापल्यानंतर मित्रांनो, गरम आहे तोपर्यंतच आपण असे कट करून घ्यायचे. नंतर ते थंड झालं ना की मग ते कट करता येत नाही आपल्याला व्यवस्थित. त्याच्यामुळं गरम आहे तोपर्यंत असेच कट करून घेऊया आणि नंतर ते थंड व्हायला तसेच ठेवून द्यायचे. तर आपण हे सगळे असे कट करून घेऊया स्क्वेअर शेपमध्ये. थोडीशी लालसर झालेली आहे मित्रांनो, माझ्याकडून थोडंसं दुर्लक्ष झालं त्याच्यामुळं थोडंसं खोबरं आपलं लाल पडलं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा मला कमेंट करून. तर आपली ही अशी नारळाची बर्फी झालेली आहे. या सगळ्यांनी खायला. पुन्हा भेटूया आपण नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. किती छान दिसायला लागली बघा आपली बर्फी. या सगळ्यांनी खायला नारळाची बर्फी. किती सुंदर दिसते बघा. हे पहा शेवड्या पडतात. गरम आहे, अजून गरम आहे मित्रांनो. थोडंसं थंड झालं का नाही की व्यवस्थित छान दिसेल बघा. चला भेटूया पुन्हा. तोपर्यंत बाय.